नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदन. तर पार्ट 2 आहे हा. प्रश्न क्रमांक 5, 6, 7 पेपर नंबर 5 जीडीसीए सहकारी कायदा व इतर कायदे या विषयाचे आपण या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रश्न बघणार आहोत उरलेले. तर हेही तुमच्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही कसं उत्तर लिहिलं पाहिजे होतं याबद्दल. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर हा आहे पार्ट 2 जीडीसीए पेपर नंबर 5 मे 2025 रोजी झाला होता हा पेपर. सहकारी कायदा व इतर कायदे, ज्यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये 1 ते 4 प्रश्न बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण 5, 6 आणि 7 हे प्रश्न बघणार आहोत, ज्यामध्ये 6 आणि 7वा हा अनिवार्य आहे. प्रश्न 5वा अ, 97व्या घटना दुरुस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये लिहा असं विचारलेलं आहे. 7 मार्कचा प्रश्न होता हा. या प्रश्नासाठी प्रस्तावना काय असू शकते? राज्यघटना 97वी दुरुस्ती अधिनियम 2011 हा 15 फेब्रुवारी 2012 पासून अंमलात आला. या ऐतिहासिक दुरुस्तीने सहकारी संस्थांना भारतीय राज्यघटनेत घटनात्मक दर्जा दिला. हा सगळ्यात मोठा महत्वाचा बदल आहे. प्रमुख वैशिष्ट्य काय आहे त्या घटनेचे विचारलं होतं खरं तर प्रश्नामध्ये. पहिला आहे मूलभूत हक्क, कलम 19(1) क यामध्ये. आता हे कलम खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला, आणि जास्त प्रमाणात लक्षात ठेवावे लागतील सर्व कलम. तर यामध्ये मूलभूत हक्क मध्ये कलम जे आहेत तसं नंबर 1 मूलभूत हक्क, यामध्ये कलम 19(1) क. आता हा जे कलम आहेत सर्व ठिकाणी कलम तुम्हाला लिहावे लागतील. जर आता हा जो प्रश्न जर आला 97वी राज्यघटना तर किंवा 97वी दुरुस्ती राज्यघटना म्हणू शकतो आपण. तर हा जर आला तर तुम्हाला या सर्व कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मूलभूत हक्क काय आहे? कलम 19(1) क नुसार दुरुस्तीने सहकारी संस्था स्थापन करण्याचा जो हक्क आहे त्याचा समावेश केला. म्हणजेच थोडक्यात काय, 19(1) क यामध्ये मूलभूत हक्क म्हणून याचा समावेश झाला. कशामध्ये? घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा कलम आहे. प्रत्येक नागरिकाला सहकारी संस्था स्थापन करण्याचा घटनात्मक हक्क प्राप्त झाला यामध्ये. नंबर 2 कलम 43 क, दर्शक तत्व, स्वयंस्फूर्त निर्मिती, स्वायत्त कार्यप्रणाली, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देण्याचे राज्याचे कर्तव्य कलम 43 मध्ये यामध्ये विहित केले. हे सर्व कलम कशामध्ये विहित केलेत? म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर 97वी ज्यावेळेस दुरुस्ती झाली त्यावेळेस, म्हणजे 2011 मध्ये, तर त्यावेळेस हे सर्व त्यात ऍड केलेले आहेत दुरुस्ती केल्यानंतर घटनेमध्ये. ठीक आहे, हा झाला दुसरा प्रमुख वैशिष्ट्य. त्यानंतर नेक्स्ट आहे भाग 9 ख, यामध्ये सहकारी संस्था. आता हा जो भाग आहे तो पण अंडरलाईन करून घ्या. कलम 243 ZH ते 243 ZT अशी नवीन कलमे जोडून राज्यघटनेत सहकारी संस्था या शीर्षकाखाली स्वतंत्र भाग 9 ख समाविष्ट झाला. हा एक खूप महत्वाचा, राज्यघटनेतल्या सर्व गोष्टी आहेत यात खरं तर, म्हणजे घटनात्मक दुरुस्ती झालेली त्याबद्दल. संचालक मंडळाची रचना, सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर जास्तीत जास्त 21 सदस्य निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असावा असं या घटनेमध्ये पुन्हा दुरुस्ती केली झाली. यामध्ये नेक्स्ट आहे आरक्षण. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनिवार्य आरक्षण आणि संचालक मंडळावर किमान 2 जागा महिलांसाठी राखीव असणं गरजेचं आहे. बघा तुम्ही, जेवढ्या काही सहकारी संस्था आहेत त्यामध्ये किमान 2 जागा टॉप मंडळ, संचालक मंडळामध्ये असतात. 2 महिलांच्या जागा राखीव असतात. जास्त आहेत खरं तर आता, पण आहेत 2 तरी कमीत कमी आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म्हणजेच SCEA सहकारी संस्था मुक्त व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे अनिवार्य आहे. तर हे घटना दुरुस्तीतील काही पॉइंट्स आहेत खरं तर. लेखापरीक्षण व हिशोब, ज्यामध्ये पात्र लेखा परीक्षकाद्वारे वार्षिक लेखापरीक्षण,
वार्षिक अहवाल सादर करणे आणि सदस्यांना माहिती उघड करणे अनिवार्य आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे काय जर ऑडिट असेल ते सर्व सदस्यांना माहिती पडणं गरजेचं आहे. कशा प्रकारे कुठे खर्च झालाय, काय झालाय, तर या पद्धतीमध्ये ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. बरखास्तीवर बंधने, म्हणजे जर समजा एखादी संस्था बरखास्त करायची असेल त्याच्यावर काय बंधने आलेली आहेत. निवडून आलेल्या मंडळाच्या बरखास्तीचा कालावधी 6 महिन्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. या कालावधीत नवीन निवडणूक घेणे आवश्यक आहे. तर म्हणजे जसं निवडणूक कोण घेतं, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण हे निवडणूक घडवून आणतात आणि यांच्या अंडर ह्या सर्व गोष्टी होतात. त्यानंतर याचं महत्व काय आहे, या दुरुस्तीने भारतातील सहकारी संस्थेचे लोकशाही, स्वायत्त आणि पारदर्शक कार्यकाज मजबूत केलं आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांना संसदेचा अधिकार दिला. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा 2011 मध्ये या सर्व घटना दुरुस्ती ज्यावेळेस केली त्याबद्दल आणि दुसरी गोष्ट की सहकारासाठी चांगल्या गोष्टी झाल्या त्यामध्ये. प्रश्न 5ब, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया विशद करा. 7 मार्कसाठी प्रश्न आहे हा. ज्यामध्ये प्रस्तावना यासाठी काय येऊ शकते, सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास म्हणजे जुनी, जीर्ण किंवा असुरक्षित इमारत पाडून त्या जागी नवीन आधुनिक इमारत बांधण्याची प्रक्रिया. हे MSSE म्हणजेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 विकास नियंत्रण नियमावली आणि संबंधित शासन परिपत्रकांद्वारे होते. हे थोडं प्रस्तावनेत लिहा, चांगल्या गोष्टी असतात. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया. पुनर्विकासाची टप्पेनिहाय प्रक्रिया. आता पुनर्विकासाची टप्पेनिहाय म्हणजेच कुठल्या कुठल्या टप्प्यावरती काय काय होतं, तर पुनर्विकासाची प्रक्रिया लिहा किंवा पुनर्विकासाची टप्पेनिहाय प्रक्रिया काहीही लिहू शकता किंवा टप्पेवारी प्रक्रिया सुद्धा लिहू शकता. याला अंडरलाईन करायचे. याचा पहिला मुद्दा काय आहे, विशेष सर्वसाधारण सभा म्हणजेच स्पेशल जनरल मीटिंग SGM. पुनर्विकासासाठी एकूण सदस्यांच्या किमान 75% सदस्यांनी विशेष ठराव संमत करणे आवश्यक आहे. या ठरावाशिवाय प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस पुनर्विकास म्हणजे इंग्रजीमध्ये रिडेव्हलपमेंट, आता भरपूर सोसायट्या रिडेव्हलपमेंट होत आहेत, तर त्यामध्ये कसं असतं, रिडेव्हलपमेंट जर तुमची सोसायटी जाणार असेल तर त्यासाठी किमान 75% म्हणजे जर 100 व्यक्ती तुमच्या सोसायटीमध्ये राहत असतील तर 75 लोकांचा त्या ठरावाला संमती पाहिजे की जो काही ठराव होईल तुमच्या रिडेव्हलपमेंटसाठी तर त्याच्यामध्ये 75 लोकांची सही कमीत कमी पाहिजे 100 पैकी, जर 100 व्यक्ती असतील किंवा 100 सदस्य असतील तर. PMC नियुक्ती म्हणजेच काय, PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणतो आपण त्याला. तर PMC नियुक्ती ज्यामध्ये सोसायटीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट PMC नियुक्त करणे. PMC पात्र वास्तुविशारद, तांत्रिक तज्ज्ञ किंवा प्रकल्प व्यवस्थापन संस्था असू शकते. म्हणजे थोडक्यात काय की वास्तुविशारद म्हणजे आपण त्याला वास्तू कन्सल्टंट म्हणतो आपण, किंवा तांत्रिक तज्ज्ञ म्हणजे की जे टेक्नॉलॉजीनी भरपूर आहेत, किंवा जसं थोडक्यात आर्किटेक्चर्स म्हणतो आपण त्यांना. आणि प्रकल्प व्यवस्थापन संस्था म्हणजे काय की डेव्हलपमेंट संस्था, थोडक्यात ती संस्था सुद्धा असू शकते, कोणीही असू शकते. हे पात्र असतात, ते तुम्ही ठरवून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा PMCची नियुक्ती करू शकता. नेक्स्ट आहे निविदा जारी करणे. विकासक किंवा बांधकामदारांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी स्पर्धात्मक निविदा नोटीस जारी करणे. PMC तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर निकषांवर प्रस्तावाचे मूल्यांकन करतो, जो PMC असतो तो. त्यानंतरच ते तुम्हाला म्हणजेच प्रस्ताव मान्य होतो. मूल्यांकन व निवड. PMC सदस्यांसमोर तुलनात्मक विवरण सादर करतो. किमान 75% सदस्यांच्या मताने सर्वसाधारण सभेत विकासाची निवड होते. त्यानंतर विकास करार जो आहे म्हणजेच थोडक्यात डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणतो आपण त्याला. सोसायटी आणि निवडलेल्या विकासांमध्ये औपचारिक विकास करार म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट, स्वाक्षरी, कॉर्पस फंड, संक्रमण भाडे, त्यानंतर अतिरिक्त क्षेत्र, सुविधा आणि पूर्णता कालावधी यामध्ये सर्व नमूद करणं गरजेचं आहे. परवानग्या प्राप्त करणे. परवानग्या कुठल्या कुठल्या आहेत, यामध्ये MCGM म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर अग्निशामक विभागात यांचं NOC आणणे, त्यानंतर रेरा नोंदणी करणे आणि आवश्यक पर्यावरण वन मंजुरी करणे, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जागा रिकामी करणे. म्हणजे सदस्य आपली सदनिका रिकामी करतात. विकासक करारानुसार प्रत्येक सदस्याला संक्रमण भाडे म्हणजे ट्रान्झिस्ट रेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे थोडक्यात कसं सांगायचं झालं तर, जर समजा तुमची सोसायटी, सोप्या भाषेत सांगतो, जर सोसायटी तुमची रिडेव्हलपमेंटला जात असेल, तुम्ही स्वतः त्या सोसायटीमधले सदस्य असाल, राहणारे व्यक्ती असाल, तर तुम्हाला जो डेव्हलपर आहे तर तो डेव्हलपर समजा तो लोकॅलिटीनुसार तुमचं भाडं ठरतं, मासिक भाडं जे आहे ते तेवढं ठरणार, काही
लोकॅलिटीनुसार 20,000, 30,000 पर मंथ, 40,000 पर मंथ. आता जर समजा आता कोथरूड सारखं ठिकाण आहे, इथे जर चांगल्या आत्रे सोसायटी असेल किंवा बऱ्याचशा सोसायटी आहेत, तर त्या सोसायटीमधल्या जे काही लोक आहेत त्यांना 40,000 पर मंथ भाडं देणं किंवा 30,000, जशी लोकॅलिटी आहे त्या पद्धतीमध्ये तिथे जे काही रेट्स चालले त्याच्यामध्ये, आणि जो काही कालावधी समजा 36 महिने असेल किंवा 40 महिने असेल, तर त्या कालावधीपर्यंतचं सर्व PDC पोस्ट डेटेड चेक्स देणे आणि ते भाडे त्यांना जे सर्व सदस्यांना देणे, यालाच ट्रान्झिस्ट रेंट म्हणतात. म्हणजे दुसरीकडे तुम्ही तुमची जागा बघू शकता, तुम्हाला जेवढं भाडं आहे तेवढं भाडं तुम्हाला मिळून जाईल. आणि समजा ठरलेलं भाडं असतं 40,000, तर तुम्ही 40,000चे बघा रूम, किंवा 10,000ची बघा, 20,000ची बघा किंवा 30,000ची बघा, हे तुमच्यावरती आहे. तर तुम्हाला 40 महिन्यापर्यंत ते थोडंसं एक्सटेंड झालं तर ते तुम्हाला तिथे ऍडजस्ट करता येतं. 40 महिन्यापर्यंत समजा असेल, 36 महिन्यापर्यंत असेल, डिपेंड तुमचा प्रोजेक्ट केवढा आहे किंवा किती मोठा आहे त्या पद्धतीने. हे झालं ट्रान्झिस्ट रेंट. हे सुद्धा डेव्हलपरने देणे बंधनकारक आहे, तुम्ही जागा रिकामी केल्यानंतर. त्यानंतर नेक्स्ट आहे बांधकाम व ताबा देणे. मंजूर आराखड्यानुसार बांधकाम पूर्ण झालंय का नाही ते सुद्धा पूर्ण चेक करून आपण त्या पद्धतीने तुम्हाला ताबा मिळतो. भोगवाटा प्रमाणपत्र म्हणजेच OC. भोगवाटा प्रमाणपत्र म्हणजे OC म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, ज्यामध्ये हे OC मिळाल्यानंतर सदस्यांना नवीन आणि मोठ्या सदनिकेचा ताबा देणे, या पार्टमध्ये ही गोष्ट महत्वाची आहे. महत्वाच्या बाबी काय आहे त्यामध्ये, पुनर्विकास रेरा म्हणजे स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण, ज्यामध्ये तरतुदीनुसार आवश्यक असणे गरजेचं आहे. विकासक म्हणजे डेव्हलपर, विकासकांकडून मिळालेला कॉर्पस फंड सोसायटीद्वारे मुदत ठेवीत ठेवला जातो. अल्पसंख्याक सदस्यांचे हित सुरक्षित राखले जाते. त्यामध्ये ह्या सर्व महत्वाच्या बाबी आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 5 लिहायच्या आहेत. 20 गुणाचा आहे, प्रत्येकी 4 मार्क्स आहेत. तर जेवढ्या टिपा लिहिल्यात तेवढ्या तुम्ही लिहू शकता. तुम्हाला ज्या ज्या येतात त्या तुम्ही सुरुवातीला लिहा. लेखापरीक्षकाचे अधिकार आणि कर्तव्य यामध्ये विचारलेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 75 नुसार सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षक नियुक्त केला जातो. त्याचे अधिकार व कर्तव्य खालीलप्रमाणे आहेत. पुस्तके व नोंदीचा अधिकार. आता हे जे आहे ना, इथे हेडिंग जी आहे, त्या हेडिंग्स आणि सब हेडिंग खूप महत्वाच्या आहेत. इथे तुम्ही अंडरलाईन करा. आता छोट्या मोठ्या ज्या हेडिंग्स आहेत तिथे तुम्ही थोडंसं अंडरलाईन करा महत्वाच्या गोष्टी. पुस्तके व नोंदीचा अधिकार. सहकारी संस्थांची सर्व पुस्तके, हिशोब, पावत्या, दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी कोणत्याही वेळी पाहण्याचा किंवा तपासण्याचा अधिकार असतो. माहिती मागण्याचा अधिकार. संस्थेच्या अधिकारी, कर्मचारी व सदस्यांकडून आवश्यक माहिती किंवा स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार किंवा लेखी मागण्याचा अधिकार असतो. मत्ता तपासण्याचा अधिकार म्हणजेच संस्थेच्या सर्व मत्ता, स्टॉक्स, रोखे, त्यानंतर रोख याची भौतिक पडताळणी करण्याचा अधिकार असतो. शाखा भेटीचा अधिकार. शाखा म्हणजेच काय की ज्या ऑफिसेस आहेत, तुमचे ब्रांचेस आहेत, त्यांना भेटण्याचा अधिकार. म्हणजेच लेखापरीक्षकाच्या उद्देशाने संस्थेच्या सर्व शाखा, उपकार्यालय किंवा संलग्न घटकांना भेट देण्याचा अधिकार असतो. अनियमितता अहवाल देण्याचे कर्तव्य, म्हणजेच ज्यामध्ये कोणतीही फसवणूक, अपहार किंवा अनियमितता आढळल्यास निबंधकास अहवाल सादर करण्याचे कर्तव्य असतं. AGMला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. लेखापरीक्षण अहवालाशी संबंधित बाबींवर सदस्यांना संबोधित करण्याचा AGM मध्ये किंवा त्यामध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. आता आहे सहकारी संस्थाच्या सभासदत्वाचे विविध प्रकार लिहा. त्यानंतर त्यामध्ये आता हे टेबल आपण बनवलेलं आहे इथे, ज्यामध्ये सदस्यत्वाचा प्रकार आणि वर्णन काय आहे. यामध्ये पहिला आहे सक्रिय नियमित सदस्य. याचं वर्णन काय, पूर्ण सदस्य, मतदानाचा हक्क, भाग भांडवलधारक, AGM मध्ये सहभाग, सर्व सुविधांचा हक्क. नाममात्र सदस्य म्हणजे नॉमिनल सदस्य म्हणतो आपण त्यांना. मर्यादित हक्क, मतदानाचा हक्क नाही, पद धारण करता येत नाही, विशिष्ट उद्देशांसाठी हे संबंधित असतात व्यक्ती. सहयोगी सदस्य, दुसऱ्या सदस्यांसोबत संयुक्तपणे भाग धरणे, तो धारण करतो खरं तर, आणि प्रमाणात हक्क मिळतात, म्हणजे डिवाइड असतात. मतदान सुद्धा मर्यादित असतं. बाल सदस्य किंवा कनिष्ठ सदस्य, अल्पवयीन 18 वर्षाखालील व्यक्ती, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला पूर्ण हक्क मिळतात. सहानुभूती सदस्य, ज्यामध्ये संस्थेच्या सेवेचा उपभोग न करता संस्थेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी भागभांडवल सादर करतात. सहानुभूती सदस्य म्हणजे थोडक्यात काय की जे लोक हितचिंतक म्हणतो आपण त्यांना, ती लोक असतात. ही आहे सायबर सुरक्षितता, सायबर सिक्युरिटी. सायबर सुरक्षितता म्हणजे डिजिटल पण आता हे सायबर सुरक्षितता जी आहे ना, हे आपल्या सहकारी
तुम्हाला जर विचारलं सायबर सिक्युरिटी, तर हे सहकाराच्या दृष्टिकोनातून लिहायचं आहे. तुम्हाला हे असं नाही लिहायचं की सायबर सिक्युरिटी इन जनरल सर्वीकडेच आहे, म्हणजे सर्वच ठिकाणी ते आहेत गोष्टी. पण सायबर सुरक्षितता जर हा पॉइंट आला पुढील वर्षी किंवा यावर्षी, तर सायबर सिक्युरिटी हे आपल्या सहकाराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लिहायचं आहे. त्याचे काय फायदे आहेत सहकारामध्ये, ठीक आहे, तर त्या पद्धतीमध्ये लिहायचं. नाही तर तुम्ही जनरल काहीही लिहू शकता, तर त्यामुळे ते नका लिहू, ते टाळणं गरजेचं आहे. सायबर सुरक्षितता म्हणजे डिजिटल प्रणाली, नेटवर्क आणि डेटाला अनधिकृत प्रवेश, हल्ले, नुकसान किंवा चोरीपासून किंवा डेटा चोरीपासून संरक्षण करण्याची प्रक्रिया, त्यालाच सायबर सिक्युरिटी म्हणतात. याची व्याख्या काय आहे? संगणक सर्व्हर डेटा, याची व्याख्या काय? संगणक सर्व्हर, नेटवर्क आणि डेटा दुर्भावनापूर्ण सायबर हल्ल्यापासून संरक्षणाची प्रक्रिया किंवा प्रथा म्हणतो आपण त्याला सायबर सिक्युरिटी म्हणतो. याचं महत्व काय आहे? सहकारी बँका व संस्थांना सदस्यांचा डेटा, आर्थिक नोंदी आणि व्यवहार तपशील जतन करताना किंवा या सर्वांना मजबूत संरक्षण देणे आवश्यक असतं. सायबर धोक्याचे प्रकार काय आहेत? फिशिंग, मॉलवेअर, रॅन्समवेअर, हॅकिंग, ओळख चोरी आणि डेटा भंग किंवा डेटा चोरी म्हणून येतं त्याच्यामध्ये. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करू शकतो? मजबूत पासवर्ड, 2 घटक प्रमाणीकरण म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आपण त्याला म्हणतो. आता सर्वीकडेच ते मिळतं 2FA. डेटा एन्क्रिप्शन, नियमित प्रणाली अद्यतन आणि फायरवॉल संरक्षण. कायदेशीर चौकट काय आहे? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 ने RBI ने सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. त्यानंतर जो आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मधील प्रमुख तरतुदी. आता तरतुदी विचारलेल्या आहेत, तर टिपाली यामध्ये थोडक्यात लिहायचं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्रातील जमीन, त्यानंतर जमीन महसूल आणि धारण हक्कांशी संबंधित सर्व बाबींवर नियंत्रण ठेवते. सर्वसमावेशक संहिता, यामध्ये पूर्वीचे विविध जमीन महसूल कायदे एकत्रित करून एकच सर्वसमावेशक कायद्यात समाविष्ट केलं. जमिनीचे वर्गीकरण, महाराष्ट्रातील सर्व जमिनी, सर्वेक्षण जमीन, शहरी जमीन, त्यानंतर वन जमीन किंवा शेती जमीन वगैरे म्हणून वर्गीकृत केलं. त्यानंतर धारकांचे हक्क, शासकीय जमीन आणि शेत जमिनीवरील धारक, कब्जेदार आणि कुळाचे हक्क परिभाषित यामध्ये येतात धारकांच्या हक्कामध्ये. महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामस्थ जे राज्य सरकार अशा महसूल अधिकाऱ्यांशी स्पष्ट अधिकार श्रेणी असते किंवा ते करतात. 7/12 उतारा राखण्यासाठी तरतूद, ज्यामध्ये जमीन मालकी व पीक तपशील दर्शविणारा हा महत्वाचा दस्तावेज असतो 7/12 प्रत्येकाचा. फेरफार, विक्री, वारसा किंवा न्यायालयाच्या आदेशाने मालकी बदलल्यावर जमीन नोंदणीत फेरफार करण्याची तरतूद असते. म्हणजे समजा तुम्ही कोणाला ट्रान्सफर करता जमीन, तर त्यामध्ये फेरफार नोंदणी गरजेची असते विक्री खरेदी करण्यासाठी. नागरी प्रक्रिया संहिता CPC 1908 मधील प्रमुख तरतुदी काय आहेत? नागरी प्रक्रिया संहितामध्ये 1908 ही भारतातील दिवाणी न्यायालयीन कार्यवाहीचे नियमन करणारा कायदा आहे. यामध्ये प्रादेशिक लागूता काय आहे? जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतात लागू आहे आता, म्हणजे JK आणि ज्या काही युनियन टेरिटरीज आहेत त्यांचा स्वतःचा कायदा आहे. न्यायालयाचे अधिकार क्षेत्र CPC विविध न्यायालयाच्या आर्थिक, प्रादेशिक आणि विषयानुसार अधिकार क्षेत्र परिभाषित करते. दावा दाखल करणे, पात्र, प्लेंट्स, ज्यामध्ये लेखी उत्तर म्हणजे रिटर्न स्टेटमेंट आणि मुद्दे निश्चित करण्याचा सविस्तर प्रक्रिया असते. समन्स आणि व उपस्थिती, समन्स बजावणे, नोटीस देणे आणि पक्षकारांची न्यायालयासमोर उपस्थितीस या संबंधित नियम असतात. यामध्ये आहेत ऍक्च्युली खरं 2000 मध्ये. खटल्याची प्रक्रिया, साक्षीदारांची तपासणी, उलट तपासणी, पुरावे सादर करणे आणि युक्तिवाद. यामध्ये नेक्स्ट आहे हुकुमांची अंमलबजावणी, ज्यामध्ये दिवाणी न्यायालयाच्या हुकुमांची म्हणजेच डिक्री अंमलबजावणी व तडीस नेण्याचा तरतुदी असतात. भारतीय करार कायदा 1872 चे ठळक वैशिष्ट्य काय आहेत? भारतीय करार कायदा 1872 हा भारतातील करारांचा पायाभूत कायदा आहे. वैध करार म्हणजे काय आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची याचे नियम यामध्ये आहेत. त्याची व्याख्या काय आहे? कायद्याने अंमलात आणता येणारा करारनामा म्हणजेच करार, कलम 2 हा आहे. वैध कराराचे घटक, प्रस्ताव व स्वीकृती, कायदेशीर मोबदला, कराराची क्षमता, स्वतंत्र संमती, कायदेशीर उद्देश आणि स्पष्टपणे शून्य नसणे हे महत्वाचं आहे. कराराचे प्रकार काय आहेत? यामध्ये व्यक्त, गर्भित, वैध /शून्य/ रद्द बातल. त्यानंतर नेक्स्ट आहे पूर्ण / प्रक्रियाधीन. त्यानंतर
एकपक्षीय / द्विपक्षीय कराराचे हे प्रकार आहेत. स्वतंत्र संमती, जबरदस्ती, अनुचित प्रभाव, फसवणूक, चुकीचे कथन किंवा चूक यामुळे प्रभावित नसलेल्या संमती म्हणजे स्वतंत्र संमती. मोबदला, पक्षांमध्ये देवाणघेवाण होणारे मूल्यवान काहीतरी, ज्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला की याच्याबद्दल मला हे दे किंवा त्याच्याबद्दल ते दे. भूतकाळातील मोबदला हा ग्राह्य नाही खरं तर. करारभंगाचे परिणाम, नुकसान भरपाई, विशिष्ट अंमलबजावणी आणि मनाई हुकूम यामध्ये येतं. महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 नुसार सावकाराची कर्तव्य. महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 महाराष्ट्रातील सावकारीचा जो व्यवसाय करतात तो नियंत्रित करतो हा कायदा आणि कर्जदारांना शोषण करण्यापासून रक्षण करतो. अनिवार्य नोंदणी, सावकारीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रत्येक सावकाराने नोंदणी परवाना घेणे बंधनकारक आहे. हिशोब ठेवणे, सर्व कर्जे, परतफेड, आकारलेल्या व्याज आणि शिल्लक थकबाकी दर्शविणारी अचूक हिशोब ठेवणे अनिवार्य आहे. पावत्या देणे, कर्जदारांकडून प्रत्येक देयकाची पावती देणे सावकारास बंधनकारक आहे. परवाना प्रदर्शित करणे, नोंदणी प्रमाणपत्र व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. विहित व्याजदर, शासनाने विहित केलेल्या दरांपेक्षा जास्त व्याजदर आकारण्यास सक्त मनाई आहे. वार्षिक विवरण सादर करणे, विहित प्राधिकरणाकडे आर्थिक क्रियाकलाप उघड करणारे वार्षिक विवरण सादर करणे अनिवार्य आहे. चक्रवाढ व्याजदर बंधन, सावकाराने सामान्यतः चक्रवाढ व्याजदर आकारू नये. व्याजाचा संचयावर निर्बंध लागू करून देणे, तर हे सावकारी कायद्याचे कर्तव्य आहेत. प्रश्न 7वा, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 4 20 मार्क्ससाठी, प्रत्येक 5 मार्कला 1 आहे. फरक स्पष्ट करा. महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट 1970 आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट मोफा 1963 याबद्दल फरक स्पष्ट करा असं लिहिलंय. आता हे जे फरक स्पष्ट करा ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस मी पूर्वी पण सांगितलंय, कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही फरक स्पष्ट करणार आहात ते लिहा. 3 कॉलम करायचे कधी पण. मुद्दा कुठल्या मुद्द्यावरून करणार आहात किंवा पॉइंट्स म्हणू शकतो किंवा त्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्ही म्हणून नमूद करू शकता, पण मुद्दा लिहिला तर एकदम बेस्ट आहे ह्या उत्तरासाठी. त्यानंतर 2 रेषा मारून तुम्हाला महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट 1970 आणि महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट मोफा 1963 याबद्दल. आता मुद्दा काय, उद्देश काय याचा, अपार्टमेंट मालकाचे हक्क व इमारत व्यवस्थापन. त्याच्याच बरोबर मोफाचा काय उद्देश आहे, बांधकामादरम्यान सदनिका खरेदीदारांचे संरक्षण. लागूता, बांधकाम पूर्ण झाल्यावर व ताबा दिल्यानंतर लागू होते, बांधकाम सुरू असताना व ताब्या मिळवण्यापूर्वी लागू होते. विषय काय आहे, सामायिक भाग, देखभाल व अपार्टमेंट मालकांचे संघटन. विकासकांची कर्तव्ये, आगाऊ रक्कम आणि करार व नोंदणी. आता याची नोंदणी काय, अपार्टमेंट डीड नोंदणी, पूर्ण मालकी हक्क, 20% पेक्षा जास्त आगाऊ घेण्यापूर्वी विक्री करार नोंदणी आवश्यक. लक्ष केंद्र काय आहे याच्यात, अपार्टमेंट मालकाची संघटना व इमारत व्यवस्थापन, संरक्षण, बांधकामाद्वारे फसवणूक रोखणे. आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यानुसार निबंधकाचे अधिकार लिहा. आता निबंधकाचे अधिकार आपण पूर्वी पण पाहिलेत, तर त्यामुळे हे खूप वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. तर मी निबंधकाचे अधिकार पाठच करून जा परीक्षेमध्ये खरं तर. नोंदणी अधिकार कलम 9, नवीन सहकारी संस्थांची नोंदणी याच्या उपविधी मंजूर करणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे. तपासणी अधिकार कलम 77, कोणत्याही नोंदणीकृत संस्थेची पुस्तके, हिशोब, दस्तावेज व कामकाज तपासण्याचा अधिकार. चौकशी अधिकार कलम 78, संस्थेची रचना, कार्य किंवा आर्थिक स्थिती चौकशी करण्याचा अधिकार. लेखापरीक्षण अधिकार कलम 75, कोणत्याही सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करणे किंवा त्याचा निर्देश देण्याचा अधिकार. बरखास्ती अधिकार कलम 77 संस्था योग्यरित्या काम करत नसल्यास व्यवस्थापकीय समिती बरखास्त करून प्रशासक नियुक्ती करण्याचा अधिकार. विसर्जन अधिकार कलम 102, व्यवहार्य नसल्यास किंवा सदस्यांच्या हिताविरुद्ध कार्यरत असल्यास विसर्जनाचा आदेश देण्याचा अधिकार. त्यानंतर वसुली अधिकार कलम 101, संस्थेची थकबाकी जमीन महसुलीच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचा किंवा करण्यासाठी प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार. हे झाले त्याचे अधिकार सर्व. त्यानंतर कराराची शेती म्हणजे शेतकरी आणि कृषी व्यापार कंपनी, यामध्ये कृषी व्यापार कंपन्या म्हणजे अमेझॉन सारख्या कंपन्या आता यायला लागल्यात भारतामध्ये, त्यांच्यात पेरणीपूर्व निश्चित किंमत, गुणवत्ता व शेती प्रमाणपत्र उत्पन्न पुरवठ्यासाठी केलेली लेखी करार असतो केलेला. व्याख्या, यामध्ये शेतकरी व खरेदीदार कंपनी यांच्यात पेरणीपूर्व किंमत, गुणवत्ता, प्रमाण व वितरण अटी नमूद करण्याचा लेखी करार. प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत, आगाऊ ठरलेल्या किमती, कंपनीकडून निविष्ठा, बियाणे, खत, तांत्रिक सहाय्य, पुरवठा, शेतकऱ्याला हमी बाजारपेठ मिळते. प्रकार, निविष्ठा पुरवठा करार,
त्यानंतर संसाधन पुरवठा करार, बाजार तपशील करार. सो बाजार तपशील करार म्हणजे बाजारात जो काही रेट आहे, समजा 2 ते 5 रुपये रेट असेल तर 2 ते 5 रुपये दरम्यान तुम्हाला रेट मिळणार. तर त्याच्या पुढे जर वाढलं तर पुढे नाही जाणार, कमी झालं त्याच्या कमी नाही होणार, असं एक टेंटेटिव्ह अमाऊंट. कायदेशीर चौकट. करार शेती संवर्धन व सुविधा कायदा 2020 राज्य कृषी विपणन कायद्याअंतर्गतही याचं नियमन होतं. उदाहरणार्थ काय, ऊस उत्पादकांसोबत साखर कारखान्यांचा करार असतो, तंबाखू शेतकऱ्यांसोबत कंपन्याचा करार असतो, बटाट्यासाठी पेप्सी, त्यानंतर ITC वगैरे या कंपन्या असतात. फायदे काय, त्याची किंमत निश्चितता राहते, त्यानंतर तांत्रिक ज्ञान, निविष्ठा पुरवठा आणि हमी उत्पन्न मिळतं. जोखीम काय असते, असमान मोलभाव शक्ती असते, ज्यामध्ये म्हणजे काय, जर समजा आपल्याला वाटतं की अरे 2 रुपये भाव ठरलेला आपला, तर पुढे चाललाय 6 रुपयाने, मग तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. कंपन्यांकडून किंमत हेराफेरी, काही प्रकरणांमध्ये कमकुवत वाद निवारण ह्यामध्ये येतं. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांची वैशिष्ट्ये लिहा. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण SCEA ची स्थापना 97व्या घटनादुरुस्ती अधिनियम 2011च्या तरतुदीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये संबंधित सुधारणा करून त्यात करण्यात आली. घटनात्मक आधार काय, राज्यघटनेच्या कलम 243 झेडके अनुसार अनिवार्य आहे, ज्यामध्ये सहकारी संस्थांमध्ये लोकशाही निवडणुका सुनिश्चित करते. रचना कशी असते याची, राज्य निवडणूक आयुक्ताची राज्यपालांद्वारे नियुक्ती होते. आयुक्त स्वतंत्र पदावर असतो आणि सहजपणे हटवता येत नाही. त्याचं कार्य काय आहे, महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थांच्या मंडळाच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व निवडणुका घेण्यावर अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण ठेवणे. अधिकार क्षेत्र काय आहे, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत सहकारी संस्थांना लागू आहे. आणि गृहनिर्माण सोसायट्या, पतसंस्था, मोठ्या प्रक्रिया संस्था ज्या असतात त्याच्या सर्वांना हे अधिकार क्षेत्र आहे. स्वतंत्र SCEA सरकारी हस्तक्षेपांपासून स्वतंत्र असते, ज्यामुळे मुक्त व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित होतात. गैरप्रकार रोखणे, यामध्ये राजकीय हस्तक्षेप, बूथ कब्जा, त्यानंतर प्रॉक्सी मतदान जे आहे आणि निवडणूक नोंदीमध्ये फेरफार यांना SCEA आळा घालते. मग त्याच्यामुळे तो एक महत्वाचा फायदा आहे. याचा स्पष्ट करा. महाराष्ट्र कच्चा कापूस कायदा 1971. कच्चा कापूस नियंत्रण कायदा 1971 हा भारतातील कच्च्या कापसाची हालचाल, प्रक्रिया आणि वितरण नियंत्रण करणारा केंद्रीय कायदा आहे. तर यामध्ये उद्देश काय आहे, वस्त्रोद्योग कारखान्यांना कापूस उपलब्धता सुनिश्चित करणे आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी कच्च्या कापसाचं खरेदी, विक्री, साठवण व हालचाल यावर नियंत्रण ठेवणे. लागूता काय, संपूर्ण भारतात लागू आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश अशा कापूस उत्पादक राज्यासाठी हा विशेषतः महत्वाचा आहे. परवाना काय लागतो यासाठी, या कायद्याअंतर्गत परवाना घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्ती किंवा जिनिंग, प्रोसेसिंग, गाठी बांधणे किंवा कच्चा कापसाचा व्यापार सुरू करू शकत नाही. हालचाल नियंत्रण, कच्च्या कापसासाठी एक राज्यातून दुसऱ्या राज्यात हालचाल केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केलं जातं. ह्या सर्व गोष्टी. आंतरराज्यीय हालचालीसाठी परवानगी आवश्यक असते. तपासणी पाहण्याचा अधिकार, यामध्ये अधिकृत अधिकारी जिनिंग कारखाने, कापूस गोदाम व वाहतूक वाहने तपासू शकतात. काय होऊ शकते, कायद्याचे उल्लंघन केल्यास कारावास व दंड होऊ शकतो. बेकायदेशीर कापूस व्यापार दंडनीय गुन्हा आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेचे कार्य काय आहे, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था पॅक्स ही भारतातील सहकारी पतरचनेचा पायाभूत घटक आहे. पॅक्स बद्दल आपण जाणून घेणारच आहोत पुढे. ती ग्रामस्थांवर कार्यरत असून ग्रामीण शेतकरी आणि औपचारिक पतव्यवस्था यांच्यातील दुवा म्हणून काम करते. आपत्कालीन कृषी कर्ज, ज्यामध्ये पॅक्स जी आहे ती शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशके खरेदी व लागवड खर्चासाठी आपत्कालीन पीक कर्ज उपलब्ध करते. मध्यम व दीर्घकालीन कर्जे, शेती उपकरणे, सिंचन सुविधा आणि जमीन विकासासाठी मध्यम व कालावधी कर्जे उपलब्ध करून देते पॅक्स. निविष्ठा पुरवठा, पॅक्स सदस्यांना बियाणे, खते व कीटकनाशके वाजवी दरात वितरित करते. पतरचनेतील दुवा, यामध्ये पॅक्स ही 3 स्तरीय सहकारी पतसंस्था किंवा पतरचना पाया घालते, ज्यामध्ये पॅक्स, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक DCCB आणि राज्य सहकारी बँक SCB, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. विपणन सहाय्य, काही पॅक्स शेती उत्पन्नाची खरेदी व विपणन करतात, ज्यामध्ये सदस्यांना योग्य भाव मिळवून देतात. कर्ज वसुली, पॅक्स सदस्यांकडून कर्ज वसुली करते आणि पतसाखळी टिकवण्यासाठी DCCB कडे पाठविते. ग्राहक सेवा, अनेक पॅक्स आवश्यक वस्तू वाजवी भावात उपलब्ध करणारी ग्राहक भंडारे चालवितात. तर ही पूर्ण आदर्श उत्तरपत्रिका होती.
आपण या पार्ट 2 मध्ये पाहिले की प्रश्न क्रमांक 5, 6, 7 हे 3 प्रश्न तर या पद्धतीमध्ये तुम्ही लिहायला हवी होती. तर हा होता पार्ट 2 मे 2025 मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांसाठी पेपर नंबर 5 सहकारी कायदा व इतर कायदे यासाठी आपण प्रश्न बघितले 5, 6, 7 यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न लिहू शकला असता. आणि याच्यामध्ये कसं आहे काही जो कंपल्सरी प्रश्न आहे, जो प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो कंपल्सरी प्रश्न आहे. सो बाकीचे उर्वरित प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. सो त्यामुळे आपण या गोष्टीमध्ये आपण प्रॉपर पाहिल्या कशा प्रकारे तुम्ही सोडवायला हवा होता पेपर. हा गेल्या वर्षीचा पेपर आहे जो रविवारी 25 मे 2025 रोजी घेण्यात आला होता. सो होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना जीडीसीए ची एक्झाम द्यायची आहे किंवा देऊ इच्छित आहेत आणि ज्यांना जीडीसीए बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची त्यांना खालील नंबरवरती संपर्क करण्यासाठी सांगा. आणि आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या. आपण सहकारातून समृद्धी घडवूया. माहितीसाठी आपल्या जीडीसीए कॉलेजला चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.